इकडे प्रतीक कोण आहे? हाच आहे तो जो इथे बेशुद्ध पडलाय, प्रतीक. बेशुद्ध कसा पडला? कायदा कोणी हातात घेतला? कोणी केली ही हुशारी? बस, खूप सहन केला तुला. हवं तर मी याचा तुम्हाला पुरावा देऊ शकतो. आणि हे मीच नाही बोलत आहे. हवं तर तुम्ही शांभवी, प्रतीक उठ. छवींबद्दल किंवा घरातल्या कुणाईबद्दल काही बोलायला मी नाही सहन करणार. आज तू जोपर्यंत मरत नाहीस ना, तोपर्यंत मी शांत बसणार नाही. उठ आता, उठ. नाही शांभवी, काय करतेस कळतंय का तुला? जीव जाईल त्याचा. सहनच नाही झालं मला. काय वाटतील ते आरोप करत होता दोघांवर. कसं बोलू शकतो असं आहे दोघांविषयी? राजगुरूंच्या चारित्र्यावर कोणी शिंतोडे उडवत असेल तर मी कसं सहन करू? नाही सहन झालं मला. किती निरागस मैत्री दोघांची. हा नीच माणूस काय वाटतील ते बोलत होता यांच्याविषयी. तुम्ही घाबरू नका. कोणी काही बोललं ना तरी मी आहे तुमच्या सोबत. मी काही नाही होऊ देणार तुम्हाला. कोणी काही बोललं ना तरी. हा मेला जरी ना तरी त्याची शिक्षा भोगायला मी तयार आहे. मी तुम्हाला काही होऊ देणार नाही. तुम्ही नका काळजी करू. मी आहे तुमच्या सोबत. एक सेकंड. जिवंत आहे, बेशुद्ध झालाय फक्त. इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही इथे? इकडे प्रतीक कोण आहे? हाच आहे तो जो इथे बेशुद्ध पडलाय, प्रतीक. बेशुद्ध कसा पडला? कायदा कोणी हातात घेतला? कोणी केली ही हुशारी? मी मारलंय याला. राग आला होता खूप मला. रागावरचं नियंत्रण सुटलं आणि मारलं मी त्याला. तुम्ही चुकलात साकेत राजगुरू. आता जोपर्यंत हा शुद्धीवर येत नाही तोपर्यंत तुम्हाला पोलीस कस्टडीमध्ये राहावं लागेल. काय? मम्मा, अगं हे काय चाललंय?
अगं काहीतरी बोल ना. अगं साकेतला पकडून नेतायत. या बाहेरच्या लफड्यांमध्ये साकेत अडकला जातोय. अगं तू तू शिक्षिका आहेस ना. हा, खोट्याची बाजू तुला आवडत नाही ना, मग सांग ना यांना हे सगळं त्या शांभवीने केलेलं आहे. साहेब मी सांगते तुम्हाला, ही शांभवी हिने मारलंय, हिला जेलमध्ये टाका. राजगुरुबाई, तुम्ही आत्ताच्या आत्ता इथे या, नाहीतर मी पोलिसात तक्रार करेन आणि तुमची शाळा बंद पाडेन. नाही नाही मी मारलंय. हा सगळा काय प्रकार आहे, मला काही कळेल का? इन्स्पेक्टर साहेब, मी सांगते, यात शांभवीची काहीच चूक नाहीये. हा प्रतीक चुकला म्हणून त्याला मारलं. हवं तर छवींना विचारा साहेब. छबी, मला तुमचं स्टेटमेंट हवंय. छबी, मी काय विचारतोय, इथे काय घडलंय, मला स्टेटमेंट द्या. इन्स्पेक्टर ते प्रतीकने माझ्यावर जबरदस्ती केली, तसा प्रयत्न केला त्यात. मी प्रतिकार केला, पण तो इन्स्पेक्टर आय एम रिअली व्हेरी सॉरी, पण इथे सगळ्यांसमोर असे प्रश्न विचारणं बरोबर नाहीये. ऑलमोस्ट लाज जाण्यासारखे आहे ते. आय मीन, हे सगळे प्रश्न जर एकट्यात विचारले तर जास्त बरं आहे. आणि हा प्रतीक याने छवी बरोबर जे काही केले ना, ते जेव्हा तुम्हाला कळेल तेव्हा तुम्ही सुद्धा याला गोळ्याच घाला. हवालदार, पाणी घेऊन या आणि तोंडावर मारायच्या. प्रतीक, छबीने स्टेटमेंट दिलंय की तू तिच्यावरती बळजबरी केलीस मग, आणि म्हणून आम्ही तुला अटक करतोय. घेऊन चला याला. तुला सोडणार नाही मी छवी. एक दिवस नक्कीच संपवणार. ए, धमकी काय देतोय रे? पोलीस स्टेशन मध्ये दाखव तुला धमकी काय असते. घेऊन या त्याला. इथे जो काय प्रकार घडला ना, तो तुम्ही प्रत्यक्ष बघितला. त्याबद्दल मी जास्त काही बोलत नाही. पण आता प्रतीकाने छवीचं लग्न मोडलंय. तेव्हा तुम्ही प्लीज
या आता. ही पिढा इथेच राहणार आहे, जवळसारखी कायमची चिकटून राहणार आहे या घराला. आता तर लग्न मोडल्याचं दुःख निर्वत बसणार बघ. झालं. मोडलं तुझं लग्न छवी. एकदा लग्न मोडलं की काय होतं माहितीये ना तुला? परत कधीच लग्न होत नाही. आणि आता प्रतीक तुझ्यावर वाटेल ते आरोप करून गेलाय, मग तर बघायलाच नको. ए वत्सला, तुझी मुलगी आयुष्यभर अशीच राहणार, बिन लग्नाची. राजगुरूंचं नाव खराब करायची. आता इथे जे लोक होते ना, त्यांच्यात ही सगळी गोष्ट पसरणार. सगळे लोक बोलणार, आमच्या इब्रतीवर येणार. घ्या ना, घ्या घ्या, अजून डोक्यावर घ्या या छवीला. मम्मा, तुला तर खूप पुळका आहे ना हिचा. या सावलीनेच या अख्ख्या घरात अंधार केलाय आता. आणि काय ग छवी, तो प्रतीक काय म्हणत होता? तुझं अनिकेतवर प्रेम आहे. खरंय का ते? सांग ना, खरंय का ते? नाही, कारण उगाच कोणी असं बोलणार नाही ना. काय आहे ग तुझ्या मनात? हा, श्रीमंत मुलगा गटवायची स्वप्न आहे? मग आधीच सांगायचं ना माझ्या मम्माला. श्रीमंत मुलगा तुला बघून दिला असता तिने. आता तुझ्याशी लग्न कोण करणार ग? ए वत्सला, तुझ्या मुलीने समाजात तुला तोंड दाखवायला पण जागा ठेवली नाहीये ग. बीबी आत्या, बास ना, पुरे झाला. ए, तू गप्पा बस. मगाशी स्वतःच्या डोक्यावर आरोप घेत होतास, काय समजतो स्वतःला? तुझ्याशी तर नंतर बोलते मी. तू ग तू, मला माहितीये तू आयुष्यभर अशीच राहणार. काय आहे ना, एखाद्याच्या चारित्र्यावर जर चिखल फेकला गेला तर त्याचे डाग आयुष्यभर तसेच राहतात, पुसले जात नाहीत. बेबी बस, खूप बोललीस, बस कर. का गप्प बसू मी मम्मा? या वत्सलाच्या पोरीमुळे त्या प्रतीकने अनिकेतवर शिंतोडे उडवले. काय म्हणाला तो? की याच छवी बरोबर लफडय. काय काय केलं असेल देव जाणे, असं म्हणाला तो. शी, मामा मला सांग, आपण का हे सहन करायचं? आणि ते का म्हणून ऐकून घ्यायचं? सांग ना मामा, मी काय चुकीचं बोलतेय? बेबी आत्या, तू जरा शांत होतेस का? का मला सगळे शांत करतायत? ही वत्सला घरात आल्यापासनं तुम्हाला बेबी नकोशी झालीये, वाईट झालीये ना? पण बेबी खरं बोलते. या वत्सला सारखं गोड गोड बोलून बाठीत खंजीर नाही खुपसत. आणि काय गे वत्सला, तू खाल्ल्या मिठाला जागली नाहीस,
पायरी ओळखून तू राहिली नाहीयेस. अरे एवढी दुतावळी होती तुझी मुलगी तर तिला ताब्यात ठेवायचं ना. घ्या करा अजून कौतुक. हा बघितलं ना काय मिऱ्या वाटल्यात डोक्यावर. आई आई बेबी आत्या हात जोडतो मी तुमच्या समोर. प्लीज आत्ता आईला काही बोलू नका. ए तू गप्प बस रे. नीट मिसरूड नाही फुटलंय तुला. मोठ्यांमध्ये बोलायचं नाही. आणि तुला समजवायचं असेल ना तुझ्या बहिणीला समजव. स्वतःच्या लायकीपेक्षा मोठी स्वप्न बघायची नसतात. बघितलं की असं होतं. कोण करणार ग तुझ्याशी लग्न आता. सांग ना कोण करणार. कोण करणार छवीशी लग्न. हं? हे एकदा लग्न मोडलं तर परत होणं अवघड आहे. ए अनिकेत साकेत कोण करणार रे तिच्याशी लग्न. माया माझं आयुष्य गेलं असं वाऱ्यावर गेलं नवऱ्याशिवाय. माझ्या छवीच्या आयुष्यात हे भोग नको नको. हे भोग नको. माई 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 तू जरा शांत हो ना प्लीज. तू का त्रास करून घेतेस. माझ्या वाट्याला आलं ते दुःख तिच्या वाट्याला नको. तू शांत हो ना. आई आई चला आई डोळे उघड ना. आई 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 डोळे माई अगं उठ ना माई. पाणी घे माग. आई झाली नाटकं सुरू झाली. बेबी आई माई आई पाणी घे लवकर पाणी घे. माई 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 अगं उठ माई. बेबी चल वर चल. मी नाही येणार. ग चल ग बाई. आई नाही येणार म्हटलं ना. चल चल. थोडक्यात वाचलोय. आई आई प्लीज डोळे उघड ना. आई माई ए माई काय झालं. तुम्हाला काही नाही होणार. पटकन ऍम्ब्युलन्सला बोलवा ना कोणीतरी. आई हो 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 हो. बापरे ह्या तर बेशुद्ध पडल्या. मुलीच्या काळजीने जीव तर नाही गेला ना. त्या तरी काय करतील. सर्वांसमोर अब्रू गेली यांची. आई 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 उठ ना. अरे बघत का बसला. चला ना डॉक्टरकडे घेऊन चला तिला. साकेत ऐक ना मी बाहेर गाडी काढतो. तू माईला बाहेर घेऊन जा, जा, लवकर जा, लवकर जा, लवकर जा. माईला नीट पकड. माईला पकड. आई आई उठ ना. आई शांभवी ए शांभवी तू इथे थांब. घरी कोणीतरी पाहिजे. तू थांब. आई प्लीज डोळे उघड ना. आई प्लीज तुम्ही जरा मागे थांबा. आम्हाला आमचं काम करू द्या.
डॉक्टर बघा ना, महिला काय झालंय, आज अचानक चक्कर आली होती तिला घरी. म्हणजे खरं तर झालं काय माहितीये का, आज ना आज छवीचं लग्न होतं, पण काही कारणांमुळे ते मोडावं लागलं. त्यामुळे मग तिला अचानक चक्कर आली. कदाचित तिने खूप स्ट्रेस घेतला, काय आय डोंट नो. तुम्ही जरा प्लीज बघा ना काय होतंय तिला. ती डोळेच उघडत नाहीये. शांत व्हा अनिकेत, आपण या विषयावर नंतर बोलूया. ओके हा प्लीज तुम्ही आता बाहेर जाता का, आम्हाला ट्रीटमेंट करायची आहे ना. ओके ओके प्लीज जरा हो. लवकर तिला शोध येऊ द्या. काळजी करू नका, सगळं व्यवस्थित होईल. ओके 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 चल तेजा चल चल. सगळं मुसळकेरात गेलं. लग्न होईपर्यंत छवीला सांभाळ एवढंच सांगितलं होतं प्रतीकला. सांगितलं होतं मी, जपून जपून पावलं टाक, ती छवी खूप आतल्या गाठीची आहे. नाही ऐकलं त्या मूर्खाने. एक नंबरचा मूर्ख आहे तो प्रतीक. आता आली परत माझ्या डोक्यावर मिरे वाटायला. सगळ्या माझ्या कामात आता अडथळा. काय करू मला कळत नाही आता. कामिनी, त्यात तो राजनाथ पैसे 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 10 लाख करतोय. तुला माहितीये ना, ती छवी CCTV कॅमेऱ्यासारखी असते, 24 तास माझ्यावर नजर ठेवून. कसे देऊ मी त्याला पैसे? आई शपथ माझं डोकं बंद झालंय. काही कळत नाहीये मला, मी काय करू. दी, त्या राजनाथने तुझ्याबद्दल सगळं खरं सांगितलं तर इथे येऊ? अगं, तोंडातनं कधी चांगले शब्द निघत नाहीत ना, वाईट तरी नको ना बोलू. तुला काय वाटलं? त्या म्हातारीने मला घरी थांब असं सांगितलंय म्हणून थांबले मी, बावळट. कामिनी, जी काही पैशाची तजबीज करायची आहे ना, ती आत्ताच करावी लागेल. आता घरात फक्त ती बावळट बेबी आणि तो खादाड मोरू आहे. त्या म्हातारीने, तिच्या त्या बाई आजींनी तिच्यावर आरडाओरड केली म्हणून रुसून बसली असेल कुठेतरी कोपऱ्यात. आणि तो खादाड मोरू खात बसला असेल काहीतरी. याच संधीचं सोनं करायचंय कामिनी. आजच तिजोरीवर टल्ला मारायचा. त्या राजनाथला जे काही पैसे देणं बाकी आहे ना, ते जमा करण्याची वेळ आली आता. आईला काही एवढं नाही ना रे. आई, शांत बेटा, असं धीर सोडून नाही चढणार ग. डोंट वरी, शांत. निघ. काय म्हणतो डॉक्टर? ट्रीटमेंट सुरू केली आहे त्यांनी, पण आय गेस माईला ना माइल्ड अटॅक आला असेल. बापरे. आय मीन एवढा स्ट्रेस घेतला होता तिने, कदाचित त्यामुळे. छवी, शांत हो ग. असं धीर सोडून नाही चालणार. जशी माझी छवी आहे ना, तशीच वत्सला पण आहे. हरणार नाही, रडणार पण नाही आणि धीर पण नाही सोडणार. बाईजी, माझं चुकलंय. हे सगळं माझ्यामुळे झालंय. माझ्यामुळे झालंय सगळं. असं नको म्हणत ग. असं समज आपल्याला एक संकट आलं आणि देवी आईने ते दूर केलं. मला सांग, त्या नालायक प्रतीक्षेत तुझं लग्न झालं असतं तर आम्ही काय केलं असतं ग? हे इंजेक्शन्स आहेत ना, ही 2 यांना लगेच द्या. हा, आणि रिडिंग घेत राहा. स्वतःला दोष देऊ नको छवी. तेजा, अरे रडू नकोस. शांत राहा.
हे बघ बाबा, बाईला काही होणार नाहीये. हा आपण चांगल्यातली चांगली ट्रीटमेंट देऊ बाईला. इनफॅक्ट आपण सगळेजण पॉझिटिव्ह राहूया. इथून पुढे आपण कोणीही रडायचं नाही, कोणीच रडायचं नाही. आपण बाई बरी होणार, काही होणार नाही बाईला.